नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण लाड संस्कृती वाणी समाज मंडळ वार्षिक संमेलन आयोजित केलेलं होतं आणि ते समाज एकत्र यावा या कारणाने सर्वजण प्रयत्न करत असतात आणि हा प्रोग्राम अचानक आणि भयानक असा झालेला आहे. बघा, यामध्ये सत्कार वगैरे सर्वांचे केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा प्रोग्राम अत्यंत म्हणजे काहीच प्लॅनिंग नसताना इतका सुंदर आणि अप्रतिम झालेला आहे. तर आता तुम्ही ते कसा झाला आणि त्यामध्ये कोणी काही कल्पना मांडल्या, कोणाचं काय असेल, सर्वांनी अक्षरशः म्हणजे काही प्री प्लॅनिंग नसतानाही अतिशय छान रीतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे. असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच कार्यक्रमाला साथ असते मान्यवरांची, कार्यक्रमाला साथ असते मान्यवरांची. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन, प्रकाशले हे सदन, अशा या माणसांच्या तेजाने स्वागत करू या मान्यवरांचे आदर भावाने, स्वागत करू या मान्यवरांचे आदर भावाने. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम, आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन, हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. थोर पाहुणे आम्हाला लाभले, थोर पाहुणे आम्हाला लाभले, अमृतमय हे भाग्य उजळले, अमृतमय हे भाग्य उजळले. गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन, गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडान साहित्य नगरी, आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडान साहित्य नगरी. ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य हे मधुबन, ज्ञान विज्ञानाने घडते मनुष्य हे मधुबन. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम, आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन, हर्षभराने सप्तसुरांनी करीतो हे नमन. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम, आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. खेळू लागले रिंगणामध्ये गणपती, मूर्ती तुझी जळकातीन साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी जळकातीन साऱ्या जगामध्ये. सुख दुःखाचा विघ्न दयाचा मायेचा तू जरा रे, मायेचा तू जरा रे, मायेचा तू जरा रे, मायेचा तू जरा रे. दीन जनाचा भक्त गणाचा तू जगे असरा रे, तू जगे असरा रे. मूर्ती ठासले हृदयामध्ये, धन्य झालो जीवनामध्ये. गणपती
मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये गणपती बाप्पान मंगल मूर्ती नित्यमुखी वळवळी रे हो नित्यमुखी वळवळी रे नित्य न तुझे सेवेमध्ये सदा सुखी संसार मध्ये गणपती मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये शंकर चक्र हातीन शोभे पीतांबर वरधरी रे हो पीतांबर वरधरी रे दास सारे भक्त जमोनी रात करू साजरी रे रात करू साजरी रे आनंद लुटला न भजनामध्ये तन मन लागले न पूजनामध्ये गणपती मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जाळा कथेन साऱ्या जगामध्ये गणपती बाप्पा मोरया. वरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते महिषाहव मल्लिक दल्लिक मल्लिक वल्लिक मल्लरते विरजित वल्लिक पल्लिक मल्लिक झल्लिक वल्लिक वरगरते सितकुत फुल्ल समान्य सला सल्लव तल्लव सल्लरिते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते ऐन्द्र गन्धर्वरत्मसमेदिन मत्तमदङ्गजराजपते त्रिभुवन भूषण भूतकलानिधि रूप पयोनिधि राज दूसरा हिंदुस्तान. आणि अशा या वार्षिक संमेलनामध्ये लहान मुलं देखील खूप एन्जॉय करत आहे. जो नाही तो म्हणजे प्री प्लॅनिंग काहीही नसताना सर्व गोष्टी इतक्या छान जुळून आल्या की ज्याच्या अंगी जी कला आहे तो ती कला सादर करण्याचा इथे प्रयत्न करत आहे. बघू शकता तुम्ही लहान मुलं देखील किती एन्जॉय करत आहेत. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. आता पुढचं बघूयात. ABC cola dola cola hitam dituti malam nakau malam pun mak besi cadang olau cadang teu pati dan di bolau dan dini suwituti luar bolau लोहार ने हाथ बांधी डॉक्टर बोला डॉक्टर ने पेटी की पुलिस बोला पुलिस की टोपी उली ताली बजा लो एक नवविवाहित महिला आपल्या सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर तिथं तिचे वेगवेगळे 8 दिवस जे काही लाड पाड असतात ते लाड होतात आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होते आणि त्या 8 दिवसाच्या लाडमध्ये ती एक सहज बसलेली असते आणि एक केशभूषा संस्कृत वर्ण आहे केसांना केशभूषा जे आपण करत असतो तर केशभूषा करायला बसते तर ती केशभूषा करत असताना बाजूला FM वरती एक गाणं लागतं त्या गाण्याच्या तालावरती ती तिची केशभूषा करत असते तर ती कशी करते ते बघूयात आपण. बाजूला पिंजरा चित्रपटातलं एक गाणं लागतं ज्वालीच्या आगीची मशाल हाती
आले मी औसाच्या भयान राती, ज्वालीच्या आगीची मशाल हाती, आले मी औसाच्या भयान राती, काजवा उड किर किर किर, काजवा उड किर किर किरण हाती, जीवाच जीव लग दिलाच दिलबर, कुठ दिसना मला बाई बाई, कुठ दिसना मला, शोध कुठ हा, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. धन्यवाद. माझ्या पातळाचा लाल रंग, त्यावर लिहिला पांडुरंग, त्यावर लिहिला पांडुरंग. मला बाई जायचं लग्नाला ग, लग्नाला, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च. माझ्या पातळाचा हिरवा काट, माझ्या पातळाचा हिरवा काट, त्यावर लिहिला हारी पाट, त्यावर लिहिला हारी पाट. मला बाई जायचं लग्नाला ग, लग्नाला, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च. माझ्या पातळाला लावली दोरी, माझ्या पातळाला लावली दोरी, त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी, त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी. मला बाई जायचं लग्नाला ग, लग्नाला, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च, लई स्वस्त लई मस्त, पातळ घ्या तुम्ही 500च. आपण सगळ्या किचन मध्ये जे मसाले वापरतो त्याच्यावर एक पत्र आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रिय दालचिनी ताईस, जायफळ दादांचा नमस्कार. प्रिय दालचिनी ताईस, जायफळ दादांचा नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की मागच्या आठवड्यात बदाम काका झाडावरून पडले होते, आता त्यांची तब्येत बरी आहे. आनंदाची बातमीची श्री लवंग यांची मुलगी चिरंजीव चौका, आवाज गेला, आनंदाची बातमी अशी, श्री लवंग यांची मुलगी चिरंजीव चौका मिरी हिचे लग्न कुमारी जिरे याच्याशी ठरले आहे. स्थळ उत्तम आहे. तिखट मावशी व गोड मसाले काका यांनी मध्यस्थी केली म्हणून हे लग्न जमले बर का हो. हा, काजू व बदाम हे बीकॉम झाल्यामुळे त्यांचा भाव खूपच वाढला. मोहरीला अजून शाळेत घातलेले नाही. हा, कढीपत्ता पहिलीत आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे साखर व चहा पावडर यांच्या लग्नाला विरोध झाल्यामुळे त्या दोघांनी सकाळी उकळत्या पाण्यात जीव दिला. घटनास्थळी कब्बशी उपस्थित होती बर का. बटाटे मामींनी विळीवर खुपसून खुपसून जीव दिल्यामुळे कांदे मामी स्वतः रडत होत्या आणि दुसऱ्यांनाही रडवत होत्या. कळलं का मामी? बाकी सगळं ठीक आहे हो. लसूण, कोथिंबीर, खसखस यांना गोड गोड पापा. तुझा जायफळ दादा. पत्ता, पत्ता नीट ऐका बर का सगळ्यांनी. खलबत्ता बेपत्ता. मुक्काम अलीकडे, तालुका पलीकडे, जिल्हा सगळीकडे. नमस्कार. ये बाई पुढे ये, ये लाजू नको, ये पुढे ये, लाजू नको. नवऱ्याचं नाव तर घे. ये ये निलिमा.
सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, शोभा अंगणात नाही शोभा मंडपात शरद निलिमाची जोडी. वा, चला, महिला तर भरपूर ॲक्टिव्ह आहेत. पुरुष मंडळींमध्ये मला असं वाटतं प्रत्येकाला हात धरून ओढून आणावं लागेल. बागड मामा केव्हाच आपला मोबाईल काढतायत, काहीतरी फार सुंदरचं गाणं त्यांनी शोधलं आहे आणि तिथूनच म्हणतायत पुष्पलता पुष्पलता. काय तर लवकर यावं मामा, पुष्पलता तुमची वाट पाहते, या लवकर. आता पुढे बघा, दोघं काका मावशींचं दोघांमध्ये एकमेकांमध्ये किती छान कोऑर्डिनेशन आहे. पल पल दिल के पास हे गाणं ते सादर करत आहे. ये कहती है पल पल दिल के पास तुम रहती हो हर शाम आंखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है एक महका महका सा पैगाम लाती है मेरे दिल ना तो गाय दूंगा माईक जवळ घ्या. आता पुढील गाणं बघा आणि अतिशय सुंदर आणि सुरेख आवाजामध्ये त्यांनी गायलेलं आहे. सुख नाही या जन्मी. या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. आलो जागा द्या चरणी रे देवा, जागा अरे भगवंता सुख देन म्हणता, सुख नाही या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. पहिल्या योनी जन्म घेतला माशाच्या पोटी रे देवा, माशाच्या पोटी. कोळी राजाने जाळे टाकले, जागा द्यावरती रे देवा, जागा द्यावरती. अरे भगवंता सुख देन म्हणता, सुख नाही या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. दुसऱ्या योनी जन्म घेतला हरणीच्या पोटी रे देवा, हरणीच्या पोटी. पारधी बाण टाकिला पाठी वरती रे देवा, पाठी वरती. अरे भगवंता सुख देन म्हणता, सुख नाही या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. तिसऱ्या योनी जन्म घेतला गाईच्या पोटी रे देवा, गाईच्या पोटी. कसायाने सुरा टाकिला माने वरती रे देवा, माने वरती. अरे भगवंता सुख देन म्हणता, सुख नाही या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. चौथ्या योनी जन्म घेतला आईच्या पोटी रे देवा, आईच्या पोटी. तुकारामाने अभंग रचले जावे वैकुंठी रे देवा, जावे वैकुंठी. अरे भगवंता सुख देन म्हणता, सुख नाही या जन्मी रे देवा, सुख नाही या जन्मी. चारी योनी जन्म, चारी योनी फिरुणी आलो, जागा द्या चरणी रे देवा, जागा द्या चरणी. धन्यवाद.
लागते चरणी पूर्व माझा हे तो गालिते पाणी लागते चरणी पूर्व माझा हे तो तणमण काया अर्पण केली तुझ्या चरणावरती करीते जप लागू दे द्या तुझ्या आनंदात करीते जप लागू दे द्या तुझ्या आनंदात सत्यभामेने पण केला गेली गर्वात एका पाळण्यात कृष्ण झोपिला घालून सागड्यात नारद मुनी वशिष्ठ मुनी गुरुभक्त तुझे संत ब्रह्मा विष्णू शंकर देव जोडी तुला हात तू का म्हणे तुळसम ता उभी का गगनात बहुमोजेने लग्न लागले मोक्षदारात बहुमोजेने लग्न लागले मोक्षदारात महापतिव्रता तुळस माता माझ्या अंगणात गालिते पाणी लागते चरणी पूर्व माझा हेत राहिले नाही काही अंबाड्यातली फुलेही घेतले बाकी राहिले नाही काही नाकातली नथ घेतली तन्मणी आणि तोडे नाकातली नथ घेतली तन्मणी आणि तोडे सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून घेतले हिऱ्याचे तोडे सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून घेतले हिऱ्याचे तोडे जोडवी जोड मासोळ्या पैंजण पायी घातले जोडवी जोड मासोळ्या पैंजण पायी घातले छल्ला मेकला घेतला आता राहिले नाही काही छल्ला मेकला घेतला आता राहिले नाही काही मनासारखी खरेदी झाली म्हणून करते मी साज मनासारखी खरेदी झाली म्हणून करते मी नट्टापट्टा अगं बाई घाईघाईतच घ्यायचा राहिला बिंदी आणि कमरपट्टा तोही घेतला बाजारात गेले आणि तोही घेतला मनासारखी खरेदी झाली म्हणून हसत होते गाली मनासारखी खरेदी झाली म्हणून हसत होते गाली आणि भूषणराव म्हणतात कसे अगं उठ सोनाली पहाट झाली त्याच्यासाठी पहिले सॉरी सगळ्यांनी प्रेमाने घ्यावा ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं भारीच सुख वेगळं राहायचं भारीच सुख एक नाही दोन नाही माणसं 12 एक नाही दोन नाही माणसं 12 घर कसलं मेलं ते बाजारच सारा सासूबाई मामंजी नंदा आणि दीर सासूबाई मामंजी नंदा आणि दीर जावेच्या पोराची सदा पिरपिर पाहुणे रावणे सण निवार पाहुणे रावणे सण निवार रांधावाडा जीव बेजार 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं राहायचं भारीच सुख सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ती सासू आणि एवढासं म्हटला तरी विंचू तो विंचूच चिमुकली ननंदबाई चुगलीत हलगी चिमुकली ननंदबाई चुगलीत हलगी वीतभर लाकडाला हातभर झिलपी बाबांची माया काय मामंजींना येते बाबांची काय माया काय मामंजींना येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते बहीण अन जाऊ यात अंतरच फार बहीण अन जाऊ यात अंतरच फार वेगळं राहायचं भारीचं सुख दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यातच कचरा दोघांनी राहायचं छान छान लिहायचं दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलुगुलू बोलायचं आणि दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिरतील साऱ्या बाई आवडी आणि निवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड मेटकूट आणि दयाची साय त्यावर लोणकडं साजूकसं तूप वेगळं राहायचं भारीचं सुख रडले पडले आणि अबोला धरला रडले पडले आणि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेलं याचं काही कळतच नाही पण मेलं याचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं तर ते खपायचं नाही बाळ रडलं तरी ते खपायचं नाही मिनिटभर असं त्याला घ्यायचं पण नाही स्वयंपाक करायला मीच
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच, भांडी घासायची पण मीच आणि ह्यांची मर्जी पण राखायची मीच. जीवाच्या पलीकडे काम झाले खूप, जीवाच्या पलीकडे काम झाले खूप. वेगळं राहायचं कळायला लागले सुख, वेगळं राहायचं कळायला लागले सुख. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान त्या करत तरी होत्या. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे. बाजार हाट करायला भाऊजी जायचे, कामात जावेची मदत व्हायची. नणंद बिचारी उरपूर निस्तरायची. आत्ता काय कुठल्या हौशी आणि आवडी, आत्ता काय उठल्या आवडी आणि निवडी. 12 महिन्याला एकच साडी, थंडगार खिचडी संपलंय तूप, थंडगार खिचडी संपलंय तूप. आणि वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख. हॅलो. आता हा जो व्हिडिओ आहे जो तुम्ही बघताय की यामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा याची भेट घडवून आणलेली आहे. बघा, सुदामा अत्यंत गरिबीमध्ये अक्षरशः आपल्या मित्राला भेटण्यासाठी म्हणजे कृष्णाला भेटण्यासाठी येत आहे आणि कृष्ण देखील अतिशय मनाने अतिशय आदरभावाने त्याचं सुदामाचं स्वागत करत आहे. अतिशय मार्मिक म्हणता येईल याला, अत्यंत मार्मिक असं दृश्य यामध्ये काकांनी आणि दादांनी घडवून आणलेलं आहे. आणि सर्वांना अक्षरशः की डोळ्यात पाणी आलं की कृष्ण आणि सुदामाची मैत्री ही किती खरी होती, म्हणजे ज्यामध्ये इतका आदर होता की आपण ते बघू शकतात की सुदामा त्याच्या हातामध्ये पोह्यांची एक गोछुडी घेऊन आलेला आहे. आपल्याकडे त्याला देण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे त्याच्या बायकोने त्याला ओले पोहे करून दिलेले आहेत आणि फक्त ते पोहे घेऊन सुदामा आलेला आहे. आणि किती आदरभावाने श्रीकृष्ण आहे तर ते सुदामाचं आदरातिथ्य करत आहेत. बघा, सुदामा किती रडतोय आणि कृष्ण त्याला किती छान समजवत आहे. अत्यंत म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये, या प्रसंगामध्ये, या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये किती छान असं दृश्य घडवून आणलेलं आहे आणि सर्वांनी याचा सहवास घ्यायचा आहे. बघा तुम्ही. आणि हे जे पोहे आहेत ते आम्ही सर्वांनी अतिशय प्रसाद म्हणून असं खाल्लेलं आहेत. बघा, एकमेकांचं किती म्हणजे प्रेम आहे. मित्र असावा तर असा, म्हणजे ज्यामध्ये गरिबी दाखवलेली नाही. किती छान आहे. आणि यानंतर आम्ही गेम खेळत आहोत. बघू शकता, अक्षरशः म्हणजे खूप मजा आलेली आहे यामध्ये. जोरात बोला, याच्यात आलं पाहिजे. थांबा मी पुढील व्हिडिओमध्ये आम्ही सर्वजण छान गरबा केला सर्वांनी. गुजरात म्हटल्यावरती तर गरबा तर बनत आहे. अक्षरशः म्हणजे काकांनी, मावशींनी, सर्वांनी, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अक्षरशः खूप छान आनंद घेतलेला आहे. सॉन्ग टाकता येत नाही ॲक्च्युली, कॉपीराईट येतो, त्यामुळे बघा तुम्ही की सर्वजण किती एन्जॉय करत आहे. आणि असं वार्षिक संमेलन सर्वांनी करावं अशी अपेक्षा आहे. 5:30 वागे उठी जाऊँ, 7:30 वागे मजूर साथे खेतर पर निकली जाऊँ, 12:30 वागे जमीन अर्धो कलाक आराम કરીને પાછા 2:30 વાગે પાછા નીકળી જાઉં. સાંજે 6 વાગે દરરોજ જમવાનો ટાઈમ અમે પાંડુરંગ દાદામાં જરાક માનવાવાળા બધા પરિવાર जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय।
जय जय वा सुदामा की जय वार्षिक संमेलन की जय कसा वाटला आमचा कार्यक्रम कमेंटमध्ये जय. नक्की सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे.